आता सर्वात पहिले इथे मी घेते ऑरेंज ज्यूस। आता इथे मी घेतलेत काही ड्रायफ्रुट्स आणि नट्स। तर ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे टुटी फ्रुटी, हे 2 कलरमध्ये घेतले, मनुका घेतलेत, त्यानंतर बदाम, काजू आणि चेरी घेतले। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून याच्यामध्ये अक्रोड वगैरे पण तुम्ही ऍड करू शकता, पण मी घरच्या जिन्नसपासून कसं करायचं घरी जे अवेलेबल असेल त्यामधून तुम्हाला प्लम केक दाखवते आज। तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला ऑरेंज ज्यूस मध्ये सोक करायचे। हे बघा अशा प्रकारे। तर मी सर्व टाकून घेते याच्यामध्ये। हे आपल्याला अर्धा ते 1 तास सोक करायला ठेवायचे। तुम्ही हे ओव्हरनाईट सोक केलं तरी सुद्धा चालेल। तर आता हे मी मस्त असे मिक्स करून छान याला अर्धा ते 1 तास असा सोक करायला साईडला ठेवून देते। हे बघा अशा प्रकारे। तर हे बघा तुम्ही आता बघू शकता आपले ड्रायफ्रूट जे आहेत ते मस्त असे सोक झालेले आहेत। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। तर आता इथे मी घेतलेला आहे चॉकलेट प्रेमिक्स। आपल्याला घरच्या घरी केक बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। हा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल इझिली मिळतो, म्हणजे बेकरी शॉपमध्ये वगैरे। तर मी हे 200 ग्राम प्रीमिक्स घेतलेलं आहे चॉकलेटचं। तर आता इथे आपल्याला घालायचे थोडेसे स्पाइसेस। इथे मी घालते नटमेग पावडर, त्यानंतर सिनेमन पावडर। आता प्लम केक मध्ये जातं मोलासेस, तर आपल्याकडे मोलासेस नाहीये, तर त्याच्या जागी तुम्ही इथे हनी पण वापरू शकता। तर मी इथे हनी टाकते। तर आता इथे मी घालते हे सोक केलेले ड्रायफ्रूट। थोडेसे ड्रायफ्रूट मी नंतर वरती गार्निशिंग करता ठेवलेत। तर हे सर्व आता आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे। तर हे सर्व पहिले आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता 200 ग्राम प्रेमिक्सला इथे मी घालते 120 ml पाणी। थोडंसं 3-4 ml इथे इकडे तिकडे झालेलं चालेल। तर आता हे आपल्याला प्रॉपर असं स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे हे बॅटर जे आहे ते प्रॉपर असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर आता हे आपलं बॅटर जे आहे ते प्रॉपर मिक्स झालेलं आहे। आता आपण काय करूया, ह्याला ना मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। तर मी इथे एक मोल्ड घेतलेला आहे, त्याला तेलाने छान असं मस्त ग्रीस करून घेतलंय। तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचंय। बॅटर मोल्डमध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला हे असं टॅप करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये एअर जी असेल ती सर्व निघून जाईल। त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आपले सोक ड्रायफ्रूट जे आहेत ते मस्त असे गार्निशिंग करून घ्यायचे। सो हे बघा आपल्या केकचं गार्निशिंग मस्त तयार झालेलं आहे। आता हा केक मी ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअस वरती 20 ते 25 मिनिटं बेक करून घेते। सो हे बघा आता आपला केक मस्त तयार झालेला आहे आणि हा थंड पण झालेला आहे। आता मी ह्याला कट करून छान अशी मस्त याची प्लेटिंग करून घेते। तर हे बघा मी केक कट करून घेतलेला आहे मस्त। हा एक पीस इथे कापून घेतलाय आणि केवढा सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे। तुम्हाला मी दाखवते। हे बघा केवढा मस्त आपला केक झालाय। सेम बाहेरच्या सारखा आपला प्लम केक झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।